स्कॉलरशिपचे जर इथे कुठे विद्यार्थी असतील तर जा, उद्या आपली खरी महत्त्वाची परीक्षा आहे, ती परीक्षा द्या आणि उद्या आनंदाने या, आनंदाने बघा. परंतु आता मात्र आपलं लक्ष असणार आहे ते स्कॉलरशिपकडे. जर इथे कुठे असतील स्कॉलरशिपचे विद्यार्थी तर आपण पहिल्यांदा आपला आजचा अभ्यास पूर्ण करा. 10वीचे मुलं जर कुठे सहभागी झाले असेल, जर तुमच्या सामने संपले असतील तर तुम्ही सुद्धा घरी जा आणि फ्रेश होऊन लगेच अभ्यासाला मात्र लागा, कारण ती खरी जीवनाची आपली खरी परीक्षा आहे, जीवनाला कलाटणी देणारी खरी परीक्षा आहे. मॅच इज गोइंग ऑन. जीत आहे गोलंदाजी मार्क वरती. प्रमोद साने सामना करेल. जेट टू प्रमोद. सुंदररित्या चेंडू पिच झाला, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाला, उसळी काही मिळाली नाही. बॅट्समन आपण पाहतो बॅटर प्रमोदला काही चेंडू समजला नाही, अगदी निर्धाव चेंडूचे सांगता होते. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूचा हा पहिला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे, कारण एका बाजूने आपण पाहतोय प्रमोद साने जो टॉप करण्यासाठी प्रयत्न करेल आजच्या दिवसातून, तर विजयासाठी झुंजतोय गावदेवी स्पोर्ट्स. कारण शेवटी विजय महत्वाचा आहे, पहिला विजय हा महत्वाचा आहे, कारण त्यानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो. या आत्मविश्वासाचा फायदा घेता येईल का? या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवले, तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षण होते, तत्पूर्वी एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने श्री गणेशा केला जातो, ओपनिंग केली जाते प्रमोदच्या बॅटमधून. एक धाव हर्षिता 11 शिंदे गट. संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी नरमाई हवेमध्ये असते, ग्राउंडमध्ये थोडी नरमाई असते, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त स्कोर होऊ शकत नाही. कारण आपण जो दुपारी स्कोर पाहिला 71, 72, 67, 53, 51 असा स्कोर मात्र आता होणे कदाचित तेवढं शक्य होणार नाही. म्हणजे नक्कीच आता कुठलाही स्कोर हा डिपेंड होऊ शकतो. पुन्हा एकदा जीत गोलंदाजी मार्क वरती. जीत तो हार्दिक. आपल्या षटकातील तिसरा चेंडू. हार्दिकने मात्र सेफ झोन मध्ये टोलवलेला चेंडू आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू दन 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 करत निघून जाईल. येतो केपीएल चौकार. पुढचा चेंडू जतीन घरत. जेत टू हार्दिक. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच प्रहार केला जाते. पहा पहा पाहतच राहा, कारण धावा येत आहेत 6. धन्यवाद डीजे. या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सामाजिक कार्यकर्ते. एक खानवडे गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व नितीनजी तरे यांना मी आमंत्रित करतो. या ठिकाणी उर्फ गोट्या म्हणून त्यांना अगदी प्रेमाने संबोधलं जातं. या साहेब, आपण या मंचावरती राहून उपस्थित राहून या क्रिकेटचा आनंद घ्या. नितीनजी तरे यांचं आगमन होत आहे आणि आपण सुरू असलेला सामना पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. काय घडलं या पहिल्या षटकामध्ये? आतापर्यंत 12 धावा. चला, या आधीचा जो सामना झाला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर प्रवीण फ्रॉम युवा ग्रुप. लगेच यायचं आहे पुढचा चेंडू. या ठिकाणी गती परिवर्तन केलं गेलंय. परिवर्तन ही काळाची गरज आहे. अपील जोरदार आहे, मात्र फेटाळलं जाते. सतीश जाधव या ठिकाणी अपील मात्र फेटाळत आहे. तर चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केला होता चेंडू. आधीचे जे चेंडू हाताळले गेले जतीनच्या माध्यमातून, त्याचा स्पीड आपण जर पाहिला तर हा स्पीड जवळजवळ 130 ते 135च्या गतीने चेंडू हाताळले गेले. तदनंतर मात्र डायरेक्ट 115 ते 110च्या स्पीडने चेंडू हाताळला गेला. कारण परिवर्तन केलं गेला. कारण प्रत्येक गोष्टीत परिवर्तन महत्त्वाचं आहे. कारण जसं काळ बदलतोय तसं व्हेरिएशन पाहिजे. कारण आता गोलंदाजाकडे तेच एक अस्त्र आहे जे व्हेरिएशन आहे. कारण आपण HMT घड्याळ पाहतो. HMT घड्याळ खूप सुंदर होतं, परंतु काळानुसार बदल केला नाही, आज तो नामशेष झालेला आहे. नोकिया मोबाईल काळानुसार बदल नाही, आज नामशेष झालेला आहे. एम्बेसेडर कार ही मोठी कार गणली जायची, पण काळानुसार बदल नाही, आज नामशेष झालेले आहे. म्हणून काळानुसार बदलणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हेच व्हेरिएशन जतीनच्या माध्यमातून झालं. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय सिद्धू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 12. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सिद्धू.
हार्दिक आणि प्रमोद साने. प्रमोद साने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. प्रमोद साने आपल्या वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय तर हार्दिक 11. आता मात्र संपूर्ण मदार हार्दिकने स्वतःवरती घेतले, कारण मागच्या मॅच मध्ये प्रमोद सानेने सांगितलं होतं मी खेळतोय तू मात्र अँकरची भूमिका घे. या वेळेला मात्र उलट होते, अँकर म्हणून प्रमोद साने राहतोय तर मात्र चान्स घेतला जातो हार्दिककडून. मी नितीन तरे यांना आमंत्रित करतोय आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा सन्मान देण्यासाठी नितीन तरे यांनी यायचा. आता मात्र चेंडू खूपच बाहेर चेंडू आपण पाहिला या ठिकाणी पंच नरेश किनी नो घोषित करतायत. फ्री हिट असेल नक्कीच, कारण क्रीजच्या बाजूला चेंडू हाताळला गेला, पिच झाला पिचच्या बाहेर, त्यामुळे हा नो चेंडू आणि येतोय हा नशिबाचा चौकार. म्हणजे 4+1 5 धावा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रवीण, याला सन्मानित केले जाईल. नितीनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. कुशलजी भोईर यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे, तसेच रणजित आणि सुमित यांच्याकडून एक टोपी आहे. तानसा मिलन आणि सक्षम एंटरप्राइजेस यांच्याकडून मेडल आहे. तर या ठिकाणी काय घडलं, अविष्कारची चुकी या ठिकाणी आपण पाहतोय. अविष्कारला थोडंसं वाकण्यामध्ये थोडा वाकला असता तर नक्कीच चेंडू अडवला असता, परंतु हा क्रिकेट आहे, हा फुटबॉल नाही. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि चेंडू आला सीमारेषा पार, आला एक चौकार. पुन्हा एकदा सिद्धू टू हार्दिक. हार्दिक वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा उंच प्रहार केला जातोय, चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. या ठिकाणी झेल घेतला जातोय पारसच्या माध्यमातून आणि खेळी संपुष्टात येते हार्दिक. धन्यवाद विजय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मान सन्मानाकडे वळू. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नितीनजी तरे. त्यांचं सामाजिक कार्य प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे, त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान राजेंद्र तरे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. मायेचे शॉल, प्रेमाचा हा तुळशी रोपट आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. नवीन बॅटर जो मैदानात आहे, नाव मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. सिद्धू तो नवीन बॅटर. या ठिकाणी फर्निचर आल्या आल्या जाऊ नका अशी आपण लावणी ऐकली होती, मात्र आल्या आल्या धाडलं जाते तुषारला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. तुषारची जागा घेण्यासाठी प्रफुल्ल. आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडूंचा सामना मात्र या ठिकाणी झालेला आणि स्कोर आपण पाहतोय 21. हॅट्रिक सिद्धेश ऑन हॅट्रिक. 500 रुपयाचं पारितोषिक लावले जाते गावदेवी स्पोर्ट्स कडून. सिद्धेश डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, या ठिकाणी थोडीशी कसरत करण्याची सवलत मिळते. पंच नरेश केने यांना अवांतर धाव घोषित केली जाते. 1 धावे म्हणजे भर पडते. या एका धावेने धावसंख्या मात्र 22. पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होतोय. या ठिकाणी उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही, कारण संध्याकाळचं सत्र ही असं हाणामारी होत असते. आणि फलंदाजांना मी सांगू इच्छितो की संध्याकाळचं जरी सत्र असलं तरी ग्राउंड आउटफील्ड बघा एकदम सुपर्ब आउटफील्ड आहे. या आउटफील्डचा फायदा सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो, कारण इथे चौकार सहज जाऊ शकतात. षटकार नाही गेले, चौकाराचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्लेस करून काढलेले चेंडू ऑन साइडला चेंडूला दिशा दिली जाते. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्या आपण वाढताना पाहतोय 23 होते.
दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र सामना करतोय प्रमोद. खूप वेळाने स्ट्राईक वरती येतोय प्रमोद. आतापर्यंत 3 चेंडू प्रमोदच्या माध्यमातून खेळून झालेले आहेत. मात्र एकच धाव. ती आक्रमकता, तो जोश, तो आनंद मात्र आता आणावा लागेल. आणि या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. प्रमोदला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कॅच आउट होते प्रमोद. धन्यवाद विजय. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 बाद 23. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती मिस्टर पारस. पारस येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पिंकेश. पारस घरासाठी गावदेवी स्पोर्ट्स कडून बक्षीस येणार म्हणजे येणार. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक गावदेवी स्पोर्ट्स कडून पारस साठी. आणि या ठिकाणी प्रहार केला जातोय. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. फील्ड होते, फेकी होते, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा हा ना करता मात्र माघारी धाडलं जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणतोय आणि एक धाव अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोर बोर्ड मात्र हलके हलके धीम्या गतीने, जसं कारण टायमिंग झालेलं 6चं टाइम हे मेमोचं असतं आणि त्याच पद्धतीने अगदी हळूहळू स्कोर बोर्ड वाढताना आपण पाहतो. पुन्हा एकदा पिंकेशने चेंडू टोळवलाय. क्षेत्ररक्षक खाली, मात्र 2 पावलं आधीच पुढे गेला. त्यासाठी मात्र झेल होऊ शकला नाही. फील्ड केली, चेंडू अजून फेकी झालेली नाही. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. हळूहळू स्कोर पुढे जाताना आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कारण थेंब थेंबे तळेसाचे असं म्हणतात, तसं 1-1, 2-2 धावांनी मात्र नक्कीच स्कोर बोर्ड मात्र पुढे जाताना आपण पाहतोय. 26 धावा, 3 बाद 26. पुढचा चेंडू आता मात्र एक डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू दाडले. या ठिकाणी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. झेल बाद होता आलं असतं, परंतु या ठिकाणी जिथे एक धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र पिंकेशला मिळालेल्या आहेत 2 धावा. 28 धावा, 3 गडी बाद. अजूनही जवळजवळ 9 चेंडूंचा सामना बाकी आहे. शेवटचं आपण अगदी शेवटचं सत्र हे पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने डीपेक्षा कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. बॉल टाकताना थोडासा आमच्याकडूनच उशीर झालेला आहे डीजे बंद होण्यासाठी. स्कोर आपण पाहतोय. हर्षिता 11, शिंदे गट 32. लॉस ऑफ 3 विकेट. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर पारस टू पिंकेश. पुन्हा एकदा उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला उंच, परंतु बॅट आणि बॉलचा संगम नाही झाला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2.5 षटका टाकून झालेले आहेत. स्कोर बोर्ड आपण पाहतो 11.29च्या रणगतीने पुढे पुढे जाताना पाहतोय. पिंकेश खेळतो वैयक्तिक 8 धावांवरती, प्रफुल्ल खेळतो वैयक्तिक 2 धावांवरती. पुन्हा एकदा उंच प्रहार केला जातोय. सिद्धू आहे चेंडूच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाही. घेतोय झेल, संपतोय पिंकेशचा या ठिकाणी चांगला खेळ. धन्यवाद डीजे. यानंतर मात्र निर्णायक आणि शेवटचं षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर आविष्कार. गोलंदाजी मार्क वरती आविष्कार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
आविष्कार टू प्रफुल्ल. या ठिकाणी सुंदर पद्धतीने खेळून काढलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडू फील्ड होते. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. हा ना म्हणता थ्रो मात्र थोडासा विस्कळीत झाला. बॅकअप चांगलं होतं परंतु विकेट किपर ठिकाणावर नव्हता. त्यामुळे या 2 धावा मात्र अगदी परिपूर्ण पूर्ण झाल्या. 2 धावाने आपण स्कोअर पाहतोय 34. 4 विकेटच्या पतनानंतर 4 गडी बाद 34. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा कराव्या लागतील. पुढे जावं लागेल. प्रफुल्ल ऑन द मार्क. या ठिकाणी उंच प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा सिद्धेश मस्तकाला दस्तक देऊन चेंडू येतोय आर पार. षटकार. चाळीस धावा होत आहेत. अतिशय सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा केला जातोय. हर्षिता 11 शिंदे गटाच्या माध्यमातून आपण पाहतो. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. सेफ झोन मध्ये खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी विकेटचं पतन होते. रनआउट होते मिस्टर अविनाश. कारण ही बहाल केली जाते विकेट. ऐकूया आपण तोपर्यंत सुमधुर संगीत. एस अविनाश नंतर त्याची जागा घेण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आयुष येतोय. आविष्कार टू प्रफुल्ल. शेवटचे 3 चेंडू. उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेने आणि येतोय हा नशिबाचा चौकार. धन्यवाद. 3.4 आतापर्यंत षटकार टाकून झाले. स्कोर बोर्ड आपण पाहतो 45. लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा आविष्कार टू प्रफुल्ल. फुल टॉस चेंडू या ठिकाणी ऑन साइडला धाडले. चेंडूला फील्ड होईल का? तोपर्यंत किती धावा अर्जित केल्या जाईल? 1 धाव तर अर्जित केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा ना करता अपील जोरदार केला होता. मात्र बॅटर सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये जाताना आपण पाहतोय. 2 धावा मिस्टर प्रफुल्ल या ठिकाणी पूर्ण करताना पाहतोय. प्रफुल्ल आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केला आणि 17 धावांवरती खेळतोय. अप्रतिम खेळी. 1 षटकार आणि 1 चौकार आणि बाकी सिंगल आणि डबल धावा अशा प्रकारचे प्रफुल्लच्या बॅटमधून निघालेले आहेत 17 धावा. पुन्हा एकदा आजच्या या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. 47 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. 50 क्रॉस केली जाईल का? एक चांगला सन्मानजनक आणि सुंदर स्कोर म्हणता येईल. आणि या ठिकाणी मिडलला चेंडू पिच झाला आणि तदनंतर मात्र चेंडूने दिशा बदलली आणि बॅटचा आणि बॉलचा संगम नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि KPL ची जी कमिटी असेल ती लगेच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवेल की किती वाजता उद्या सामने सुरू होतील. 47 ऑन स्कोर बोर्ड. 48 टू विन. 48 करून जिंकायचं आहे आपल्याला. चला घाई करा. लगेच हर्षिता 11 लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निर्धारित 24 चेंडू मध्ये 48 धावा करून जिंकायचं आहे. म्हणजे षटकागणिक 12 ची रणनीती आखायची आहे. आज आपण पहिला चेंडू हाताळला 10:33 कारण आज उद्घाटनाचा कार्यक्रम होता
त्यामुळे थोडासा उशीर झाला. लग्न होतं गावामध्ये, आमचे खेळाडू उशिरा उठले. परंतु उशिरा उठणं हे निमित्त देऊन चालणार नाही, कारण खेळावरती आपण प्रेम करणारे आहोत, आपण खेळाला पुढे घेऊन जाणारे आहोत. त्यामुळे नक्कीच हे प्रत्येकाला याची जाणीव असेल की खेळ महत्त्वाचा आहे, त्यासाठी आपण वेळेत दिलेल्या वेळेत उपस्थित असणं खूप महत्त्वाचं होतं. चला चेंडू मैदानामध्ये येतोय. प्रमोद साने आपल्या पाठीमागे चेंडू आहे. चला निर्धारित मात्र आता 4 षटकार म्हणजे 24 बॉल आणि 48 धावा. गावदेवी स्पोर्ट्स मागच्या वेळेला मात्र गावदेवी स्पोर्ट्सचे 3 धडाकेबाज फलंदाज मात्र चला उद्या आपण थोडंसं लवकर स्पीडअप करणार आहोत, तर लवकर आपले सामने सुरू होतील. सर्व पंचांनी, स्कोरर, कॉमेंटेटर या आणि खेळाडूंनी सुद्धा नोंद याची घ्यायची. उद्याचा पहिला सामना असेल. आजचे जे 2 सामने राहिलेले आहेत त्यातील उद्याचा पहिला सामना असेल सायनी. ओके थांबतोय थोडा वेळ, कारण फोन आला होता म्हणून मी बोलत होतो. ही मॅच होऊ दे, म्हणजे अजून एक मॅच कदाचित होऊ शकते. चला निर्धारित 24 चेंडू शिल्लक आहेत. आता 24 चेंडू मध्ये 48 धावा. प्रमोद साने ऑन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आणि जतीन मागच्या वेळेला गोल्डन डक वरती आउट झाला होता. जीत मात्र ह्या वेळेला करामत करावी लागेल. मला का निवडलेला आहे हे मात्र सिद्ध करून दाखवावं लागेल. हे सिद्ध करण्याची ताकद जीतकडे आहे. पाहूया पहिला चेंडू. पुन्हा एकदा उंच प्रहार केला जातोय. या छोटा बॅग बडा धमाका. चंदन सारचे मैदान कोण विसरेल, ज्या मैदानावरती कित्येक षटकार मारले होते. हाच तो जीत विजय मामा चषक ज्याने गाजवलं होतं. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा, निर्णायक 6 धावा. पुन्हा एकदा प्रमोद टू जीत. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय गलीच्या दिशेने, फील्ड होते तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने मात्र स्कोर बोर्ड पुढे जातोय 7. षटकागणिक 12ची धावगती राखायची आहे. प्रमोद साने आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू हाताळला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. आता मात्र सिद्धू सामना करेल प्रमोद सानेचा. आता मात्र चेंडू पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवले. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय सिद्धूच्या बॅट मधून खणखणे चौकार. सुमित तरे आणि विशाल घरत यांनी मंचावरती यायचंय. सुमित तरे, विशाल घरत. धडाकेबाज जोडी आपण पाहतोय. दे दनादन चालू आहे. एका बाजूने जीत ठोकतोय, दुसऱ्या बाजूने सिद्धेश ठोकतोय. यस, चौकार षटकारांचे बादशाह. आता या वेळेला मात्र दिशा दिली जाते. 1 धाव मात्र पॉइंटच्या दिशेने अर्जित केली जाते. फील्ड होते तोपर्यंत या एका धावेने स्कोर आपण पाहतोय 12. आता मात्र जिंकण्यासाठी हव्या 36 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 20. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रमोद टू जीत. अनुभव वर्सेस नवोदय. या ठिकाणी सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संगम नाही. निर्धाव चेंडूचे सांगता. स्कोर मात्र स्थिर 12. इरादा पक्का होता, कारण माहिती होतं की फाईन लेगच्या दिशेने कोणताही प्लेअर त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे 38 सर्कल एकदा मी क्रॉस केलं की नक्कीच चौकार आला असता. पुन्हा एकदा प्रमोद साने टू जीत.
आणि या वेळेला कसा धाडलाय, कसा फेकलाय, आ हा 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 हा, येतोय खणखणीत षटकार. धन्यवाद विजय. 18 चेंडू, धावा हव्यात 30. जीत आहे मैदानावरती, सिद्धेश आहे मैदानावरती. सिद्धेशने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 5 धावा खेळून काढलेल्या आहेत. जतीनने 4 चेंडूचा सामना केलाय, 13 धावा, ज्यामध्ये 2 षटकार आहेत. सिद्धूचा 1 चौकार आहे. धडाकेबाज जोडी, 2 बॅटर आपण मैदानात पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्सचे दोन्ही बॅटर देत दनादन चालू आहे. थोडस विचार करायला भाग पाडले हर्षिता 11ला, की विचार करावा लागेल, कारण पहिलं षटक अतिशय महागडं ठरते. 18 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. हार्दिक काय करेल? हार्दिक येतोय, डावखुरा गोलंदाज हार्दिक टू सिद्धेश, आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळून काढले. एक सन्मान दिला जातोय चेंडूला, कारण जसे सन्मानपूर्वक चेंडू असेल तर त्या चेंडूला सन्मान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारलेली नाही आहे. 1 धाव खूप काही करून जाईल, कारण मागचं षटक हे खूप महत्त्वाचं षटक हे ठरलं होतं गावदेवी स्पोर्ट्ससाठी. कारण आता डावखुरा गोलंदाज आहे हार्दिक. हार्दिक पण छोटा पॅक बडा धमाका आहे. चांगली गोलंदाजी करण्याचं कसब. या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केविन पीटरसन स्टाईल मध्ये येतोय. जतीनच्या बॅट मधून खणखणीत षटकार. आई जोका खिलाने नाही म्हणलं ना. धन्यवाद डीजे. या ठिकाणी केविन पीटरसन स्टाईल मध्ये स्विच हिट करण्यात आला. अतिशय सुंदर. आजच्या दिवसातील रिव्हर्स जे खेळलेला स्विच हिट हा पहिला षटकार जो जतीनच्या बॅट मधून आला. अतिशय उत्कृष्ट, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये त्याला काही साध्य करता आलं नाही, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत मी का गावदेवी स्पोर्ट्सचा चांगला उत्कृष्ट खेळाडू म्हणून आहे याचं पृथक्करण करताना याचं प्रदर्शन जतीनच्या बॅटमध्ये होताना पाहतो. आतापर्यंत तब्बल 3 षटकार जतीनने खेचलेले आहेत. जतीन आतापर्यंत वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25. चेंडू शिल्लक आहेत 16, धावा हव्यात 23. आणि पुन्हा या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तितकंच चांगलं आपण गोलंदाजी पाहू शकतो हार्दिकची. बॅटचा बॉलचा संगम नाही, निर्धाव चेंडूचे सांगता होते. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 15 चेंडू आणि 23 धावा. पंधरा 23 आणि या ठिकाणी डबल बॅट लागले गेले. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. बघा, असं म्हणतात की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. ज्या ठिकाणी 1 धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 धाव आली. 1 धाव चपळाईने पूर्ण केली. 2 धावा. स्कोरबोर्ड मात्र पुढे आपण पाहतोय. पुढे जाताना 27, नो लॉस. अतिशय सुंदर कामगिरी जतीन आणि सिद्धेश. उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला जतीनच्या माध्यमातून, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. निर्धाव चेंडूने आता मात्र चेंडू शिल्लक आहे 13, धावा हव्यात ते 21. 13 चेंडू 21 धावा. एक चांगला फटका पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. बघा, जसा फटका चांगला बसतोय तसे मॅच सरकते गावदेवी स्पोर्ट्सच्या बाजूने, आणि निर्धाव चेंडू जसे येते तसे मॅच पुन्हा जाते हर्षिता 11 कडे.
म्हणूनच म्हणतात की हा रफ अँड टफ सामना होणार आहे. आजच्या दिवसातला भले शेवटचा असेल पण मात्र पैसा वसूल. या ठिकाणी फुल टॉस चेंडू दिला होता, मात्र बॅट्समन बीट होतोय, विकेट किपर बीट होते आणि येतोय हा नशिबाचा चौकार. 22च्या रूपाने 4 धावा मात्र प्राप्त होत आहेत. मंगळवारी भक्ताधारी देव देव तुझा का केला अगं भक्त भोळा घालून माळा सुखाचा ठेव गह्याला अगं कस ला ला ली ला 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 ली ला 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 विजय धन्यवाद. 12 चेंडू 17 धावा. प्रफुल्लने स्वतः चेंडू हातात घेतलाय. मी करू शकतो, मी बदलवू शकतो, मॅच फिरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. भले दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील परंतु मी माझ्या गोलंदाजीमध्ये करामत आणू शकतो. बघूया प्रफुल्ल गोलंदाजी मार्क वरती. सिद्धेश सामना करतोय, वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय सिद्धेश. प्रफुल्ल टू सिद्धेश. या ठिकाणी आपटलेला चेंडू आहे आणि चेंडू या ठिकाणून 1 बाउन्स करत येतोय. सिद्धेशच्या बॅट मधून चौकार. अकरा चेंडू 13 धावा. चेंडू शिल्लक आहेत 11. अजूनही ओपनर बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. सिद्धेश वैयक्तिक 10, जतीन 21. आता मात्र सुंदर सबमरीन डिलिव्हरी. अगदी चेंडू पिच झाल्यानंतर जराही उसळी घेतली नाही, जसा हातातून निसटला तसाच मात्र योग्य पद्धतीने पिच झाला आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला गेला. निर्धाव चेंडू. बघा अजूनही जर 2 चेंडू निर्धाव आले तर पुन्हा एकदा सामना झुकू शकतो हर्षिता 11च्या बाजूने. 10 चेंडू 13 धावा. प्रफुल्ल टू सिद्धेश. आता मात्र फुलटॉस चेंडू. या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु चेंडू जातोय पॉइंटला कव्हर करत पुढे 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 जातोय. 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. फेकी होते तोपर्यंत 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला जतीन कडून, मात्र पुन्हा माघारी धाडलं सिद्धेशने. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. कॉम्बिनेशन दोघांचं परफेक्ट आहे कारण माहिती आहे धावा हव्यात आता केवळ 11. चेंडू शिल्लक आहेत 9. या ठिकाणी जोखीम रनआउटची विकेट फेकायची नाही कारण संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा उजेड कमी आहे. यानंतर येणारे जे बॅटर असतील कदाचित त्यांना ह्या अंधाराचा सामना करता येणार नाही. म्हणूनच दोघांनी संपूर्ण मदार ठेवलेले आहे की आपणच हा सामना फिनिश करू. सिद्धेश. या ठिकाणी सिद्धेशने उंच दाढले चेंडूला कल्पेशच्या वरून पिंकेशच्या वरून चेंडू येतोय 6 धावांसाठी. धन्यवाद. 8 चेंडू 5 धावा. किती चेंडू शिल्लक ठेवून जिंकला जाईल हा सामना. 8 चेंडू 5 धावा. प्रफुल्ल टू सिद्धेश. पुन्हा प्रहार केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होते येतोय दन 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 करत चौकार. मराठी सांगितलेलं कळत ना, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. त्यानंतर पुन्हा एकदा आता मात्र निर्णायक फटका सिद्धेशच्या बॅटमधून येईल काय. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अगदी प्लेस करून सन्मानजनक 1 धाव पूर्ण केली. विजय निश्चित केला कारण हा पहिला विजय खूप महत्वाचा होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरतोय सिद्धेश. 9 चेंडू आणि 23 धावा. सिद्धेश आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय, सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते
आपल्याला सन्मानित केलं जाईल. आयोजकांनी सुद्धा या ठिकाणी निर्णय मात्र कळवायचा काय ठरलेला आहे.